आमचे पूर्वी सांगित होते पूर्वीचे लोक की तिथं मोठा लढा झालेला आहे, तिथं जायचं. 500 मारायला 28,000 पेशव्याला मारून 3.5 दिवस लढा चालला म्हणून असं आमचे पूर्वीचे लोक सांगत होते. त्याच्यामुळं आम्ही तिथं चाललो, मानवंदना घ्यायचं चाललेले आहोत. माझं नाव रमाबाई रमेश कांबळे, राहणार तामसा, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड. आज सकाळी 4 वाजल्यापासून गाड्या चालू केलेल्या आहेत PMPNL आणि आपलं कुस्ती मैदान तर पेरणे फाट्यापर्यंत 3 सर्व्हिस आहे. 300 गाड्या जोडलेल्या आहेत 3 सर्व्हिसला. बाकीच्या शिक्रापूर वक्फ बोर्डच्या तिकडे आहेत. 1818 साली भीमा कोरेगावमध्ये 500 शूरवीर महाराजांनी सत्ता उलटवून टाकली आणि सामाजिक समता प्रस्थापित करण्याचा आम्हाला संदेश दिलेला आहे. आम्ही प्रत्येक वर्षी या ठिकाणी येतो आणि शाहू फुले आंबेडकरांचा जो समतावाद आहे, बंधुत्ववाद आहे, तो आम्ही काय करतो, तो निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. सामाजिक कार्यामध्ये आम्ही सक्रिय आहोत आणि आम्हाला या ठिकाणी आल्यानंतर भीमा कोरेगावमध्ये आल्यानंतर आमच्या पूर्वजांनी केलेली जे शौर्य आहे त्याच्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा म्हणून आम्ही मानवंदना देण्यासाठी प्रत्येक वर्षी या ठिकाणी उपस्थिती लावतो आणि सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही काम करत असतो. तिथं अन्याय होत असेल त्या ठिकाणी आम्ही सक्रिय असतो. उदाहरणार्थ बेडग, सांगली जिल्ह्यातलं मिरज तालुक्यातलं बेडग गाव आहे, त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी निर्माण होणारी कमान आहे ते कमान जातीयवादी मनोवाद्यांनी उद्ध्वस्त केलेली होती आणि त्याच्यामुळं तिथं आम्ही फार मोठं आंदोलन उभा केलं आणि त्या आंदोलनामध्ये संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र सहभागी झालेला होता आणि शासनाला नमतं घ्यावं लागलं. पुन्हा 25 लाख रुपये मंजूर करून पुन्हा आता त्या ठिकाणी स्वागत कामानीचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं सुरू झालेलं आहे. जिथं जिथं अन्याय अत्याचार होईल त्या ठिकाणी आम्ही सक्रिय आहोत. विश्वरत्न फाउंडेशन मखदूम मिरज या ठिकाणी आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत आणि त्या ठिकाणी सामाजिक समतेचं काम आम्ही करत आहोत. पूर्ण वेळ असं आम्ही समाजसेवा करायचं काम करतो. तुमचं नाव आणि कुठून आला तुम्ही? माझं नाव विनायक विष्णू कांबळे, मखदूम मळा मिरज पंढरपूर रोड, सांगली जिल्हा, इथून आम्ही आलो आहे. आता आपण भीमा कोरेगावच्या इथं थांबलेलो आहोत. तुम्ही तुमचा चहाचा आणि पाण्याचा स्टॉल लावलाय, कधीपासून लावलाय आणि गर्दी किती आहे? भीमा कोरेगावला खूप सारी गर्दी आहे, एकदम म्हणजे रॅली वगैरे येतात, भरपूर सारी गर्दी आहे आणि आमचं पण चांगलं स्टॉल वगैरे चालू आहे. किती वर्षापासून तुम्ही इथं स्टॉल लावताय? माझं 2रं वर्ष आहे. पाठीमागच्या वर्षी पण पाठीमागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी खूप सारी गर्दी आहे ना? लोकांचा आहे का? हा एकदम व्यवस्थित रिस्पॉन्स आहे. रात्री 12 पासून चालू आहे. खराडीमधून आलेलो आहे. माझं स्टॉल आणि मागच्या वर्षी पण स्टॉल लावला होता, ह्या वर्षी पण लावला आहे. ह्या वर्षी एकदम व्यवस्थित चांगला रिस्पॉन्स आहे. खऱ्या अर्थाने आपल्या हा पूर्वजांनी केलेला पराक्रम आहे. जाती अंतांच्या विरोधात, विषमतेच्या विरोधात ही समतेची लढाई होती आणि याच्यामध्ये आपल्या इतर समाजाचे बांधव आणि आपले कडवे 500 शूरमहार वीरांनी पेशव्यांवरती विजय मिळवला आणि हा तो आजचा दिवस म्हणजे आपण शौर्यदिन म्हणून विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी देशभरातून, राज्यातून, विदेशातून अनेक आपले बंधुभाव भगिनी सर्वजण अभिवादन करण्यासाठी येत असतात आणि त्यांच्यासाठी आपण इथे अनेक गेल्या वर्षापासून आपण ही परंपरा जोपासलेली आहे की आलेल्या अनुयायांना अन्नदान व पाण्याचे वाटप करत असतो. आपण 15 ते 10 ते 15 अन्नदान करतो आहे आणि 10,000 लोकांना पाण्याचं वाटप करत असतो की आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो. ह्या हेतूने आम्ही हा उपक्रम दरवर्षीप्रमाणे राबवत असतो. सर्वांना प्रथमतः शौर्य दिनाच्या 206व्या शौर्य दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणे यंदाही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं निर्वाण सामाजिक संस्था अखिल मंगळवार पेठेच्या वतीनं मुख्य आयोजक संयोजक आमचे युवा नेते मित्र निलेश भाऊ आलाट व मित्र परिवाराच्या वतीनं स्तंभासाठी जे अनुयायी येतात
अख्ख्या जगामधून येतात. मी तर म्हणेन महाराष्ट्र नव्हे, देश नव्हे तर जगामधून येतात आणि या ठिकाणी नव्या वर्षाचा संकल्प घेऊन आपापल्या भागामध्ये वर्षभर सामाजिक जाणीव आणि भान ठेवून बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वाला अनुसरून काम करतायत. त्याचाच एक किस्सा आम्ही गिरवतो आहोत. गेली 9 वर्ष सातत्यपूर्वक निलेश भाऊ अलट आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं आम्ही जे अनुयायी या स्तंभाला मानवंदन देण्यासाठी येतात त्यांच्यासाठी अत्यंत आस्वाद घेण्यासारखं तुम्ही सुद्धा खायचं आपल्या चॅनलच्या वतीनं आपल्याला विनंती असेल की अत्यंत चांगलं पौष्टिक आणि जे आम्ही जेवण या ठिकाणी देतो आहोत त्याच्याबरोबर बिस्लरीच्या पाण्याच्या बाटल्या देतो आहोत. हे आमचं कर्तव्य आहे. आम्ही काही कुणावरती उपकार करत नाहीत, आम्ही काही कुणावरती लादलं जात नाही. हे आम्हाला आमच्या बाबासाहेब आंबेडकरांकडून प्रेरणा मिळते आणि या स्तंभामध्ये जो कोणी येईल तो वर्षभर टवटवीत प्रफुल्लित आणि ऊर्जा घेऊनच काम करणारा तो अनुयायी असेल. मी सगळ्याला आव्हान करेल आपल्या चॅनलच्या माध्यमातून की आपणही या जेवणाचा आस्वाद घ्यावा. जय भीम, नमो बुद्धाय, जय महाराष्ट्र. त्यांना असं सांगावंसं वाटतं आता खूप झाले अन्याय. आता सण करण्याची पण आपण आता ज्या बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलेलं आहे त्या संविधानाच्या माध्यमातून आपण कायदेशीर आपण बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानानुसार कायद्यानुसार आणि त्या कायद्याचं पालन करून आपण न्याय कसा मिळेल ह्याबद्दल आपण आपले अनेक संघटनेचे कार्यकर्ते असतील, पक्षाचे कार्यकर्ते असतील, सामाजिक विविध क्षेत्रातील काम करणारे आपले बांधव असतील की ते न्याय द्यायचं काम करत असतात. मग रस्त्यावरचं आंदोलन असेल, मोर्चे असेल, निवेदनं असतील, ह्या माध्यमातून आपण मागतो पण ते देऊन पण काय उपयोग होत नाही. जसा पाहिजे त्याच्यावर इफेक्ट पडत नाही. अनेक वेळेस खरल्यांची घडलेली आहे, खरडा घडलेली आहे, असे अनेक महाराष्ट्रामध्ये जातीयांनी आपल्यावरती अन्याय अत्याचार केलेले आहेत. तर त्याला बाबासाहेबांचं एक वाक्य मला आठवतं, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या मगच तो बंड करून उठेल. मग आता आपल्याला ती वेळ आलेली आहे की आपण किती वर्ष आपण अन्याय सहन करायचा. अनेक वर्षापासून आमच्या पूर्वजांनी अन्याय अत्याचार सहन केलं आणि त्याचाच किस्सा म्हणजे हा विजयस्तंभ, शौर्य विजयस्तंभ आहे की अनेक ज्या पेशवाईंनी आम्हाला कमरेला झाडू आणि गळ्यामध्ये माठ दिला होता आणि विषमतेविरुद्ध समतेची ही लढाई होती, अस्मितेची ही लढाई लढली गेली आणि याच्यामध्ये समतेचा विजय झाला आणि हा अन्याय आपल्या पूर्वजांनी दूर केलेला आहे. तोच किस्सा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये गिरवायचा आहे. जे अन्याय करतील त्याला प्रतिकार आपण केलाच पाहिजे, त्याला आपण वाचा फोडलीच पाहिजे. तर असा एक मी संदेश या माध्यमातून समाजाला देऊ इच्छितो. जय भीम. आज एवढी गर्दी आहे, ही गर्दी मतदानामध्ये का दिसत नाही किंवा मतदानाच्या वेळी का दिसत नाही? मतदानाच्या वेळेसच लोक एक झेंडा आणि 10 दांडे झालेले आहेत. विविध पक्षातले आपले एक मोठे पुढारी झालेले आहेत. त्याच्या पाठीमागं 10 कार्यकर्ते नाही असा स्वतःला राष्ट्रीय नेता म्हणून घेतो आणि याच्यामुळं काय होतं आपल्यातली विभागणी होते. आपल्यामध्ये योग्य नेतृत्व करणाऱ्याच्या पाठीशी कोणी राहत नाही आणि जे नेतृत्व करत नाही असेच लोक 10-12 लोक घेतात आणि फिरतात आणि मी स्वतः नेता म्हणून घेतो. ह्याच्यामुळं काहीतरी आपल्या ह्याच्यामध्ये समाजामध्ये ह्याला मतदान करायचं का त्याला मतदान करायचं असा एक विचार निर्माण होतो. तर मला कधी कधी असं वाटतं की मान्यवर कांशीराम साहेब असतील, दलित पॅन्थर असेल, जिथं अन्याय तिथं आवाज उचलायची अशी ही लोक होती, हे पॅन्थर्स होते. आता तो पॅन्थर्स लोप पावल्यासारखं असं वाटतं की आता कुठंतरी पुण्याने ही पॅन्थर उभी राहिली पाहिजे या अन्याय अत्याचाराविरुद्ध. आणि राहिला विषय मतदानाच्या वेळेस आपण विखरलं जात होतो. आताही चिलापाखरांना मी विनंती करतो की सगळ्यांनी एका झेंड्याखाली यावं आणि समाज आज आपली वाट पाहतोय आणि समाज आपल्यावरती निर्भर आहे. म्हणून या मोठ्या नेत्यांनी एकत्र येऊन एक मूठ बांधावी आणि एक मोठा पक्ष असा निर्माण करावा की जेणेकरून आपल्या समाजाचे प्रश्न सुटतील. आपण जर सत्तेत गेलो तर ते प्रश्न सोडू शकतो असं मला वाटतं. मी लक्ष्मण कांबळे, सामाजिक कार्यकर्ता, जिल्हा यवतमाळ येथून आज भीमा कोरेगाव 206व्या शौर्य दिनाच्या मानवंदनेसाठी इथं आम्ही सर्व जे 1818ला महार शिवसैनिकांनी पेशव्यासोबत
लढाई करून त्यांना नेस्तनाबूत केले आणि विजय प्राप्त केला। आज त्या निमित्त 206व्या दिनाच्या औचित्य साधून आम्ही सर्व इथं आलेलो आहोत। इथं सैनिक लाखोच्या संख्येने जमा झालेला आहे आणि दरवर्षी याची इथं येऊन आम्हाला विजय स्तंभाला मान देऊन एवढं समाधान आणि आम्हाला गौरवशाली वाटत आहे की पुढच्या पिढीला याचा आम्ही काहीतरी उदाहरण किंवा याची प्रशंसा किंवा कहाणी आम्ही सांगू इच्छून त्यांना प्रोत्साहित करू। एवढं बोलून थांबतो। धन्यवाद। जय भीम। मी प्राध्यापक अंबादास वानखेडे। आज पुसद जिल्हा यवतमाळ या ठिकाणाहून 206व्या ह्या शौर्य दिनानिमित्त या ठिकाणी मानवंदनेच्या कार्यक्रमाला मानवंदना देण्यासाठी या शौर्य दिनानिमित्त इथं उपस्थित झालेलो आहोत। या ठिकाणी प्रथमतः सर्व जनता जी या ठिकाणी उपस्थित राहते ती अगदी ह्या मानवंदनेसाठी उपस्थित राहते आणि प्रशासनाने सुद्धा या ठिकाणी व्यवस्था चांगली ठेवलेली आहे। परंतु याहीपेक्षा प्रशासनाने यापेक्षा अधिक चांगली व्यवस्था कशी करावी अशी मी आपल्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करतो आणि सर्व जनतेला शुभेच्छा देतो। धन्यवाद। आम्ही इथे 500 शूरवीरांनी इथं विजय मिळवला त्याला वंदन करण्यासाठी आलो आहे। कुठून आलात? अंजनदोरीवरून आलो। तुमचं नाव आणि? माझं नाव अशोक दशरथजी मगर। जय भीम। मी नाही का अंजनदोरीवरून आली आहे, भीमी कोरेगावला आली आहे। इथे आमचं नाही का सर्विस झालेला आहे। इथं लोक असे मेलेले आहे। इथं याच्यानं आम्हाला या लागते। आमचा अभिमान आहे। इथं आलो तर आम्ही आमच्या लोकांचा अभिमान आहे। मी दत्तरकासाठी आलो। येवला तालुका, नाशिक जिल्हा, येवला राजापूर येवला तालुक्यात आम्ही दत्तरकारचे बरेचसे लोक आहे आम्ही आमच्या गावचे। हो, आणि दर जानेवारीला आम्ही आमचे राजापूरचे बहुतेक लोक, खेड्यापाड्याचे बहुतेक आमचे पाहुणे आहे पिंपळगाव बसवण त्याची सवती गाडी येईल ते पण भेटले। हा, त्याला जय भीम घातला, नमस्कार घातला, आनंद वाटला। पाहुणे रावळे जरी भेटले तर खूप इथं आनंद वाटतो आम्हाला। आणि एक कॅलेंडर घेतलं, हे खूप कौतुकाचं आहे। एक कौतुकाचं आहे, पेशव्याची सेनेची युद्ध झालं ते वाचलं मी अजून। मी काय शिकेल नाही जास्त, पहिलीच हे पण मोडकी तोडकी अक्षर ओळखू येतं मला। हां, लय भारी वाटलं, कॅलेंडर घेतलं मी। हो, सगळी माहिती दिली आहे यात। अभिनंदन भाई, जय जय भीम। काशाबाई तुकाराम जाधव, आम्ही राजापूरचे। आम्ही सगळा एक ग्रुप एकत्र झालेलो आहे। काल आम्ही 3 वाजता बसलो, 2 वाजता कल्याण याच्यामध्ये आलो। रात्रभर जागी आहे, अजूनही मी जागीच आहे, कारण आम्हाला दर्शन घेणं हे महत्त्वाचं होतं। आता माझा पाय दुखतोय म्हणून खरं तर मी जागेवर बसले, म्हटलं सामान मी सांभाळते, दर्शन झालंय ना आता त्याच्यानंतर का नाही जायचं यायचं। आपण किती काही जरी लग्न पागळ झालं पण कोणाच्या जीवावर झालो, त्यांच्याच जीवावर झालो का नाही। मग त्यांनी आपल्याला माणसात बसवलेलं आहे। हां, खरं आहे का कोणी? मग किती वर्ष झालं तुम्ही इकडे येता? आम्ही 3-4 वर्ष झाले। आमचं नागपूर झालं, सारनाथ झालं, बुद्धगया झालं, सगळं झालं। मग आता इकडेच येतो। ते तंबाला दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी सलामी देण्यासाठी, पण जी सुविधा पाहिजे होती ती सुविधा अजून आपल्याला दिसत नाही। कारण की एवढं मोठं बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहून तुम्हा आम्हाला अधिकार दिला आहे, पण या सरकाराला अजून जाग येत नाही। कारण की गाड्या बंद करून टाकल्या, ज्या गाड्या चालू ठेवायला पाहिजे होत्या त्या गाड्या बंद करून टाकल्यात, आणि जे ड्रायव्हरवर दंड पुकारलेत 50 लाखाचा 10 लाखाचा, तर हे चुकीचं आहे। असं भारत चालेल का? कारण की येणारा दिवस हा खूप चांगला असला पाहिजेत। हे 2024ला जे इलेक्शन होणार आहे ते इलेक्शन सर्व बहुजन लोक एकत्र आले पाहिजेत आणि खरं संविधान लोकशाही पद्धतीने हे वागलं पाहिजेत। पण आताचं जे सरकार आहे ते हुकुमशाही आणतं का काय अशी भीती निर्माण झाली आहे, आणि संविधानातलं जे कलमा आहेत त्या कलमा कमी करत आहे।
ह्या सरकारला मी सांगतोय, या मोदीला सांगतोय, अमित शहाला सांगतोय, जर सरकार चालवायचं असेल तर संविधान हे जे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान हे चांगलं वाचलं पाहिजेत. पण तो संविधान वाचत नाही तर तो हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न करतोय. चांगलं लोकशाही पद्धतीने या देशाचं संविधान आहे. जर हे संविधान बदललं तर नक्कीच हे आम्ही सलामी द्यायला येतो तर येऊ शकणार नाही. कारण की जर संविधानच जिवंत असलं तर नक्कीच आम्ही इथे येऊ शकतो. पण येणाऱ्या दिवसात मी असं आवाहन करेन माझ्या भीमबांधवांना, माझ्या जनतेला आणि बहुजनांना की वंचित बहुजन आघाडीशिवाय पर्याय नाही. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर यांच्याशिवाय पर्याय नाही. जगाने ओळखलं पाहिजेत, नाहीतर काय खरं नाही. 2024ला हे आपलं मतदान, अमूल्य मतदान, कवाडे, रासू गवईचा मुलगा राजेंद्र गवई, रामदास आठवले जे इकडे तिकडे भटकतात बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन, तर त्यांनी भटकलं नाही पाहिजेत. तर बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्तासोबत त्यांनी काम केलं पाहिजेत आणि नक्कीच त्यांना या देशाचं एक संविधान वाचवण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. आणि आज इथं फार गर्दी आहे भीमा कोरेगावला. मग हे आपण निवडणुकीत का नाही दाखवते? तुम्ही म्हणता अमित शहा किंवा मोदी हे संविधान धोक्यात आहे, त्या लोकांना आपणच निवडून देतो ना. मग निवडणुकीच्या वेळेस जेव्हा चांगला नेता किंवा चांगला प्रतिनिधी निवडण्याची वेळ येते तेव्हा मग आपली ही आंबेडकरी किंवा बहुजन जनता कुठं जाते? मग जे आठवले आहेत, कवाडे आहेत, रासू गवईचा मुलगा आहे, इन्न मायावतीचा पक्ष आहे, तो महाराष्ट्रात नसला पाहिजेत. कारण की महाराष्ट्रात जर जिवंत ठेवायचं असेल बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान या भारतामध्ये, तर महाराष्ट्रात तरी ह्या गटाने लक्ष केलं नाही पाहिजेत, उमेदवार उभे केले नाही पाहिजेत आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नातूच्या हातात हे महाराष्ट्र दिलं पाहिजे. नक्कीच कामं चांगले स्वच्छ होतील. ताई, माझं प्रॉपर कर्नाटक आहे, बिजापूर डिस्ट्रिक्ट इंडी तालुका, लचाण म्हणून एक बारीक गाव आहे. मी तिथून आहे ना 1 जानेवारी विजयस्तंभासाठी अभिवादनासाठी आलेले आहे. काय सांगाल, आज विजयस्तंभाला आलात तुम्ही? काय नाही ताई, आज इथून जर सुविधा बघितलं ना, सुविधा काहीच नाही आहे, अपुरं सुविधा आहे. आणि काही आहे ना, इथं पाण्याची सोय नाही आहे आणि येणं जाणं सोय नाही आहे. नुसतं नावापुरतं ही लोक प्रचार करतात. हा बार्टी संस्था बघितलं, बार्टी संस्थेच इथं दिसत नाही आहे. ह्याचा अगोदर पेपरमध्ये दिलं तर बार्टी संस्थे एवढं करणार तेवढं करणार, बार्टी संस्थेचं काहीच कामं नाही ताई. नाही, पण गर्दी खूप आहे, लोकांची संख्या खूप आहे, तर त्यामुळे कदाचित होत असेल असं नाही वाटत आहे का? नाही ताई, किती बी गर्दी असली तर गर्दीचा फायदा घेत आहेत ना ते लोक. ते आहे ना, आपल्याला काहीच त्याचं हे करत नाही आहे, फक्त नावापुरतं करतात त्यांनी. तुमच्या तिकडे कर्नाटकामध्ये चळवळीबद्दल काय सांगाल? म्हणजे तिकडे तुमचं कसं आहे? नाही, कर्नाटकमध्ये आपले चांगलं आहे ताई. फक्त आपले काय आहे, कर्नाटकमध्ये काही शिक्षण संस्था ही संस्था व्हायला लागलेत. सरकारी शाळा नाही आहे, दलित मुलं सरकारी शाळेमध्ये जातात, विना ह्याच्यामध्ये जात नाही, संस्थेमध्ये जात नाही. ही खूप मार बसतोय. ही ज्यावेळी BJP सरकारला ह्यांचा धंदा व्हायला लागलेत. बीड जिल्ह्याहून आलोत, माजलगाव तालुका, बीड जिल्हा. हो, धारूर तालुका, बीड जिल्हा, धारूर तालुका. कोरेगावाला काय सलामी द्यायला. माझं नाव सोनाबाई लांडगे हे, पाथरीहून आले भीमनगरमधून आणि आता इथं तंबूला सलामी करायला आले. माझं नाव पुष्पा तुळसे. काय जय भीम. मी सोलापूरहून आले. हे भीमा कोरेगावसाठी आलेले आहे. ते बलिदान दिलेले आहे ह्या गावामध्ये, त्यासाठी आम्ही दरवर्षी येतो. किती वर्ष झाले? मला आता 5 वर्ष झालेले. सतत येतो आम्ही, गर्दी असो काय असो येतो. माझे नाव आकाश राजेंद्र ढोरे. आम्ही 500 शूरवीरांना मानवंदना करायला आलो आणि बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायला आलो. नागपूर, नंदनवन, झोपडपट्टी. आम्ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये खामगाव तालुक्यामध्ये राहतो, नायदेव येथील राहतो आणि तिथून आम्ही इथे आलेलो आहोत. तर मित्रो, सर्वांना क्रांतिकारी एक शौर्याचा, एक स्वाभिमानाचा आणि अस्तित्वाचा जयभीम करतो. इथे आलेल्या सर्व धम्मोपासक उपासकांना आणि सहान बालक बालिकांना एक क्रांतिकारी जयभीम करतो. मित्रो, आजचा दिवस आज आपल्यासाठी एवढा महत्त्वाचा आहे की आज खरोखर आपल्यासाठी एक प्रकारचं स्टँड निर्माण झालेलं आहे. आज आपल्यासाठी एक अस्तित्व निर्माण झालं. आपल्यासाठी एक गर्वाचा दिवस आहे की 50,000 वर्षापासून आपली हे जनता होती, मूल निवासी आपण होतो. आपल्याला या मनुवादीने, पेशवाईने, सनातन धर्मा लोकांनी की आपल्याला कूटनीतीने हरवलं आणि आपल्याला
पायाखाली तुडवलेला आहे आणि या मनुस्मृतीच्या नियमाप्रमाणे चातुर्वर्ण व्यवस्था निर्माण केली आणि आपले हाल केले. आपल्या गळ्यामध्ये मडकं होतं, आपल्या कमरेला फडा होता आणि आपल्याला दिवसभर गावामध्ये हिंडण्याची बंदी होती, शिक्षणाची बंदी होती, अनेक प्रकारच्या बंद्या होत्या. अशा प्रकारे आपल्या हजारो पिढ्या मातीत गेल्या, परंतु आपल्याला कोणीही वर काढलेलं नाही. परंतु हे जे भूमी आहे, ही भूमी आपल्यासाठी एक प्रकारचं एक महार रेजिमेंटने इथे लढाई केलेली आहे. पेशव्यांचं आणि इंग्रजांचं इथे लढाई झाली होती. अगोदरच आपल्या शीतनाग हे सेनापती होते, त्यांनी सांगितलं होतं पेशव्यांना की बाबा हो, आम्ही जर तुमच्या बाजूने लढलो आणि ही जर लढाई तुम्हाला जिंकून दिली, आपण जर जिंकलो तर तुमच्या राज्यामध्ये आम्हाला आणि आमचे जे जमात आहे इथले मूल निवासी अस्पृश्य आहोत यांना काय स्थान असेल. परंतु त्यांनी सांगितलं की तुम्हाला या सुईच्या टोकावर आहे तिथंसुद्धा स्थान मिळणार नाही आणि त्यांनी त्यांचा अपमान केला आणि ते खूप मोठ्या अपमानाने पेटून उठले आणि इंग्रजांच्या बाजूने या भूमीमध्ये ते लढले आणि ती लढाई केवळ 500 महारांनी 28,000 महारांना हरवलं. केवळ 28,000 नाही तर ते ॲक्च्युली 35,000 आले होते. परंतु महारांची एवढी दडपशाही होती, एवढे ते महारांना घाबरत होते, स्वाभिमानी महार होते की ते त्यांना बघून 6,000 नुसतं पळून गेले आणि उरलेले 28,000 होते ते पेशव्यांना नेस्तनाबूत या भूमीमध्ये केलं आणि त्यांना हरवलं. आणि आपल्या इथे या सर्व महार लोकांना स्पृश्यांना एक मानाचं अस्मितेचं स्थान मिळवून दिलं मित्र. म्हणून हे सगळं आपले लोक इथे त्यांना मानवंदना देण्यासाठी येतात आणि सर्वांनी इथे गर्वाने यायलाच पाहिजे. एवढंच इथे बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आता थोडेफार राहिले असतील, एक 200-300 राहिलेच फक्त. लोकांचा प्रतिसाद तर एवढा आहे. आता आम्ही काल रात्री लावलं होतं स्टॉल. रात्री अक्षरशः आजूबाजूला सगळे लोक शिकुटे करून तापत बसली होती, म्हातारी माणसं, प्रत्येक माणसं पार. आज इकडं कुठेही फिरायला गेलो तर तुम्ही सगळ्या गल्लीबोळामध्ये पाय ठेवायला जागा नाही, एवढे पब्लिक आहे, एवढं गर्दी आहे. पुस्तकं घ्यायला तेवढीच पब्लिक आहे, स्तंभ घ्यायला तेवढंच आहे. म्हणजे एवढं भावनिक वाटतंय की म्हणजे लोक म्हणते ते फक्त की ही उडाण टप्पू आहे ना अशी आहे ती. पण हे महार समाज आणि बौद्ध अनुयायी एवढे पुढं सर गेलेले आहे ते आणि एवढे वैचारिक झाले ते प्रमाणापेक्षा जास्त. आज चैत्यभीमावर 100 कोटीचे पुस्तक विक्री झाले असेल, पण आज इथं आपल्या भीमा कोरेगावला 200 कोटीचे पुस्तक विक्री होईल. मग त्यासाठी भारत देशामधल्या तमाम नागरिकांना, भीमसैनिकांना माझ्या कुटुंबातर्फे व माझ्या गायकवाड फॅमिलीतर्फे शौर्य दिनाच्या लक्ष सदिच्छा. खूप भावनिक झालं दादा स्तंभाच्या बाबतीत बोलताना. कुठून आलात आणि तुमचं नाव काय? मी पुण्यामध्ये राहतोय, घोरपडे भीमनगरमध्ये. आता तसं काळच होता ना आपला. आजचा काळ कसा आहे, आज आपल्या प्रत्येक घरामध्ये हजारो लाखो रुपयाची पुस्तकं खरेदी केली जाते. आपली पोरं एवढी शिकते ती करते ती, पण आज शासन काय करते, शासनामध्ये काय चालू आहे, फक्त समाजाची बदनामी करायची, बौद्ध धम्माची बदनामी करायची आणि पार जातीवर गेलं तर महार समाजावर, दलितावर अन्याय अत्याचार चालूच आहेत. मग हे पूर्वजांनी त्या काळात घडवलं होतं. मग त्याच्यामुळं आज चटणी भाकर तर खायला मिळायला लागली ना. आज चटणी भाकर खातोय, सुटाबुटात फिरतोय, मटण मासं सगळ्याच गोष्टी चांगलं चाललंय. पण हे कशामुळे झालं, हे बौद्ध धम्मामुळे झालंय. आज आरक्षणासाठी किती मोठं मराठा आरक्षणासाठी किती मोठी लढाई चालू आहे आज महाराष्ट्रामध्ये. पण आज बाबासाहेबांच्या पुण्यामुळे सगळंच मिळालेलं आहे ना. मग हे बी जाण ठेवले पाहिजे समाजाने. आणि ते समाजाची जाण ठेवूनच रात्री एवढे महिला होत्या ना सगळ्या इकडं पार नदीच्या कडेला, एवढी थंडी होती पण एक महिला अशी कुठं गेली नाही ना, काय नाही, अशीच बिचारी बसून होती त्या स्तंभाची वाट बघ. त्यांना काय, पण ती बाबासाहेबांची देणच आहे आणि त्यांना माहिती आहे बाबासाहेबांमुळे झालेलं आहे आणि समाज एकत्र येतोय. आपण आम्ही नांदेडून आलो आहोत. आम्ही ते विजयस्तंभासाठी आलेलो आहे मानवंदना द्यायला. नांदेडून आलेलो आहोत. हिंगोली या ठिकाणाहून आलो आहे मानवंदना देण्यासाठी. तर इथं भरपूर अशी पब्लिक आहे, पण इथं आम्ही हिंगोलीहून आलो, इथं नेट नाही, काही नाही. जे बाकीच्या सभा वगैरे होतात त्या भरपूर अशी म्हणजे नेटचा वगैरे वापर केला जातो. पण आपली जी आता जी जनता आहे ती कोणत्याही याच्यावर म्हणजे आमचे व्हॉट्सअपचे वगैरे सगळे नेट नाही चालू, काही नाही. त्यामुळे आम्हाला सरकारला प्रश्न विचारायचा आहे की आजच्या दिवशी का नेट तुम्ही बंद केलं आहे. आमचा एक हे आहे, कारण तुम्ही बाकीच्या सभा वगैरे असलं तर त्या तुम्ही सगळं मीडियावर, सोशल मीडियावर दाखवता, पण हे आज नेट आमच्या मोबाईलवर नसल्यामुळे कारण आम्ही गावाकडून एक मोठा काहीतरी म्हणजे ह्याच्यासाठी आलो की समाजासाठी काहीतरी आपण हे करावं, ते संदेश देण्यासाठी आलो. पण इथं कसं आम्हाला ज्या नेटचं जे हे होतं
ते आमचा एक ते हे आहे. बाकीची सोय कशा आहेत? बाकीचे जे पोलीस यंत्रणा आहे ती एकदम मस्त आहे. कारण जिथं जिथं बघावं तिथं एकदम पब्लिकसाठी एकदम सुरक्षित आहे आणि एक चांगल्या प्रकारे पोलीस यंत्रणा काम करत आहे. मी भन्ते प्रज्ञाशील मुक्काम पोस्ट थडीपोनी तालुका नरखेड जिल्हा नागपूर. दोन्ही कानाने 100% बहिरा, परंतु तुम्ही काहीतरी चांगलं विचारत आहात म्हणून मी सांगण्याचा प्रयत्न करतो. जगामध्ये दुःख आहे, दुःख अनेक प्रकारचं आहे. दुःख दूर होऊ शकते आणि दुःख करण्याचा मार्ग आहे. 4 राजरस्ते भगवान सांगितलं आहे. आणि आत्मा आणि परमात्मा याच्या भानगडीत पडणे मूर्खपणा. आत्माही कोणी पाहिला नाही, परमात्माही पाहिला नाही. ती श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी. विज्ञानयुग आहे म्हणून विज्ञानाच्या दृष्टिकोनातून आता भारताने चंद्रयान सूर्यान सोडलेले आहे. अशा पद्धतीने जग में बुद्ध का नाम है, यही भारत की शान है. जे का रांजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देवते तेची जाणावा. दगडाचा देव वड्राचं भेव, सोन्याचा देव चोराचं भेव, लाकडाचा देव अग्नीचं भेव, मातीचा देव पाण्याचं भेव. देवाचं दैवत्व नाही दगडात, देवाचं दैवत्व नाही सोन्यात, देवाचं दैवत्व नाही लाकडात, देवाचं दैवत्व नाहीत, देवाचं दैवत्व आहे सर्व ठाई. आचरण करा आणि पहा काही. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. कबीरा जब हम पैदा हुए जग हंसे हमरो, क्या 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 ऐसी करनी कर चलो जग में हम हंसे जग रोय. संत कबीर महाराज. मन चंगा तो कठीण गंगा संत रविदास. विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खसले. एवढे अनर्थ हे सर्व अविद्येने केले. म्हणून शिका, संघटित व्हा आणि न्यायासाठी संघर्ष करा. नमो बुद्धाय, नमो बुद्धाय, नमो बुद्धाय. आत्ता मागच्या वर्षीसारखं सुद्धा यावेळेला जामर लावलेला आहे. कॉल जात नाही आहे, कॉल येत नाही आहे. पेमेंट लोक करतात ते, तर पेमेंट होत नाही आहे. पुस्तकं खरेदी करतात, पेमेंट होत नाही. त्या कारणामुळं पुस्तकं अशीच टाकून जातात ते लोक. जामर असल्यामुळं कॉलही लागत नाही, कॉल येत नाही आहे. इथं कोण ओळखीचे व्यक्ती भेटायला आलेले आहेत, आमच्या स्टॉलवर येणार आहेत. तर ते इथं आलेले तर आहे खरे, पण कुठे रस्ता चुकलेत माहीत नाही आहे. त्यांना कॉल करता येत नाही आणि ते मला कॉल करत असतील तर माझा कॉल त्यांना लागत नाही आहे. आणि बाकडेही यावेळेला कमी दिलेत. या ठिकाणी योग्य जागा दिलेली आहे खरी, पण बाकडे कमी दिलेले आहेत. त्यामुळं आम्हाला नाईलाजानं पुस्तकं अशी जमिनीवर मांडावी लागत आहेत. अशी वेळ आलेली आहे. आणि 2 बाकडे देतो म्हटले, 2 बाकडे मिळाले पण, आणि ऐन वेळेला बाकडे काढून घेतले आमच्याकडून. 2 खुर्च्या सांगितल्या होत्या, 1च खुर्ची मिळालेली आहे. माझ्यासोबत मग कोण जर बसलं असेल तर त्यांना बसायला जागा मिळत नाही. आणि सगळ्या भीमसैनिकांना जे लाखोच्या संख्येने इथं आले त्या सगळ्यांना असंच नाही आहे जय भीम. खरं तर हा शौर्य दिन साजरा होतो. ही वर्षाची सुरुवात आहे. शौर्याच्या प्रतीकानं, शौर्याच्या स्फूर्तीनं हा समाज सगळा येथे येऊन ऊर्जा घेऊन जातो. बाबासाहेब जिथं गेलेत समाज इतका उत्स्फूर्त आहे की बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांनी दाखवलेल्या मार्गावरती चालण्यासाठी समाज तत्पर आहे, हे यातून दिसून येतं. खरं तर या लढाईशी या समाजाचा थेट आज एवढा संबंध नाही, पण बाबासाहेब इथे आले होते आणि बाबासाहेबांनी इथून संदेश दिला की इथं येऊन तुम्हाला कळेल की तुम्ही भेडबकरीचे अवलाद नाही तर तुम्ही सिंहाचे छावे आहात, आणि हे समजून घ्यायचं असेल तर तुम्ही या भूमीत या. हे बाबासाहेब 1927च्या 1 जानेवारीच्या दिवशी सांगतात आणि हा समाज उत्स्फूर्तपणे बाबासाहेबांचा हा आदेश मानतो. मला वाटतं या समाजाने पुढे बाबासाहेबाचा हा आदेश घेऊन जाताना इथं येऊन नेमकं आम्ही काय घेऊन चाललो हा प्रश्न पडतो, आणि हा समाज काय घेऊन जातो हे सांगावं लागत नाही जगाला. म्हणजे करोडोंची पुस्तकं, लाखोंची गर्दी आणि विचारांची मस्तकं माझ्या या पुस्तकामध्ये प्रकरण आहे की आज स्थिती काय आहे समाजाची, चळवळीची. तर हा समाज असा झाला आहे की लाखोंची गर्दी, करोडोंची पुस्तकं आणि विचारांची मस्तकं समृद्ध होत आहेत. या विचारांची जी मस्तकं समृद्ध होत आहेत, आज शासनाचा आकडा आहे की 25 लाखाची गर्दी इथं येईल. दिवसभरात ती होईल. काल दिवसभर ही लाखो लोक होते.
या 25 लाखाच्या गर्दीतून दरवर्षी 25 IPS, 25 IAS, 25 क्लास 1, क्लास 2 अशा दर्जाचे अधिकारी निर्माण व्हावेत, त्यातून राजकीय अस्तित्व निर्माण करता यावं या समाजाला, हे बाबासाहेबांना अपेक्षित आहे. 1900 साली बाबासाहेब सांगतात की तुम्ही राज्यकर्ते व्हा, शासनकर्ते व्हा. ते शासनकर्ते म्हणजे तेव्हा हा 500 सैनिक हातात तलवार घेऊन लढला, ती त्या काळाची गरज होती. संस्थानिकांचा देश होता तेव्हा, संस्थानिकांची आणि इथल्या पेशव्यांनी जी मनुवाद लादला होता, अस्पृश्यता लादली होती, त्या विरोधातली लढाई होती. आणि म्हणून तेव्हा सैनिकांना, 500 सैनिकांना, शूरवीरांना आम्हाला आमचं अस्तित्व दाखवण्यासाठी लढायचं आहे. मग तो कोण इंग्रज आणि कोण हा पेशवा, कारण पेशवा आम्हाला जर गुलाम करत असेल तर तो आमचा कसा होता, तो या देशाचा कसा. खरं तर पेशवे पहिल्यांदा देशद्रोही आहेत की त्यांनी या देशातल्या कित्येक बहुजनांना अस्पृश्य केलं, इथल्या माणसांना तुम्ही जगणं नाकारलं, गळ्यात मडकं, पाठीला झाडू बांधला. हे देशप्रेम ह्यांनी कुठून आम्हाला शिकवत आहे. आमचं देशप्रेम हे आहे की ह्या देशाचे मूळ मालक आम्ही आहोत आणि हे या 500 सैनिकांनी दाखवून दिलं. आणि त्यांच्या विजयाचा हा स्मरणाचा आणि शौर्याचा, अभिमानाचा सलाम करण्याचा हा दिन आहे. इथे येऊन बाबासाहेबांच्या संदेशातून हा अर्थ घेऊन जातात, विचार घेऊन जातात. इथून चळवळी उभा राहतात, इथून लोक एकमेकांना विचार देतात. मला आता पुढचं पाऊल लोकांना हेच विनंती करायची की आपण ज्या लाखोच्या संख्येने एकत्रित येतोय, हीच लाखोंची संख्या मतदानामध्ये मतदान करताना त्या विचाराने प्रवर्तित झाली पाहिजे की आपल्याला बाबा आपला योग्य माणूस निवडायचा आहे. म्हणजे कोण निवडला पाहिजे ह्याचा विचार इथं या लाखोच्या जनसमुदायाने करून घरी गेलं पाहिजे. या स्तंभासमोर, चैत्यभूमीवर, दीक्षाभूमीवर हा प्रण झाला पाहिजे की मला योग्य माणूस निवडायचा आहे, ना की मला जाती धर्मावरती फक्त मतदान करायचं आहे, पैशावरती मतदान करायचं आहे किंवा कुठल्या त्यांनी दाखवल्या आमिषावर मतदान करायचं आहे. मला बाबासाहेबांच्या विचारांचा माणूस उभा करायचा आहे. बाबासाहेबांच्या विचारांची सत्ता आली पाहिजे किंवा सत्तेत बाबासाहेबांच्या विचारांची माणसं असली पाहिजेत. हा विचार माझ्या नव्या पिढीनं घेऊन गेलं पाहिजे, ही विनंती तुमच्या माध्यमातून या नव्या पिढीला मी करतो. थँक्यू मॅम. जय भीम, जय भारत. शौर्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. आणि सरसेनापती शिदनाक व त्या तमाम बटालियनला आपल्या सर्वांनाच माहिती आहे की 206 वर्षापूर्वी सरसेनापती शिदनाक यांच्या नेतृत्वाखाली इथल्या सामाजिक विषमतेच्या विरोधात असलेल्या लढ्याला जे नेतृत्व लाभलं होतं, त्याचाच वसा आणि वारसा आपल्याला लढाईपासून तर कायद्याच्या लढाईपर्यंत बाबासाहेबांनी, विचारांच्या लढाईपर्यंत बाबासाहेबांनी आपल्याला आणून दिलेला आहे. आणि त्याच आदर्शांना समोर ठेवून आपण उपकृत या भावनेने आज या ठिकाणी एकत्र येतो. कारण बाबासाहेबांनी म्हटलं आहे की आपल्या पूर्वजांचा इतिहास शौर्यशाली आणि गौरवशाली आहे. तर गौरवशाली इतिहासाचं स्मरण हे भूतकाळातल्या घटनांकडून प्रेरणा घेऊन भविष्याची दिशा आणि दशा ठरवतं. त्यासाठी इथे तमाम नव्हे तर सकाळपासून रात्रीपासून बघते की अगदी कर्नाटकात, तामिळनाडू, बंगाल, अगदी पूर्ण देशभरातल्या सगळ्याच राज्यातून जिथे जिथे बाबासाहेबांना आपला उद्धार करता समजतात असे नागरिक आलेले आहेत. ही एक वेगळी प्रेरणा आहे, ही एक वेगळी भावना आहे की बाबासाहेबांनी आम्हाला माणसात आणलं, तर त्या उपकारापोटी आम्ही बाबासाहेबांनी सांगितलेल्या पाऊल वाटेवर चालत जात आमचा इतिहास आम्ही न्याहाळतोय आणि त्याला पुढे घेऊन जातोय. या भावनेतून सगळे एकत्र येतो. कायम आपण सगळे असंच हे सगळं एकत्रित राहूयात. बाबासाहेबांनी आपल्याला संविधानाच्या रूपाने जो मानवमुक्तीचा जाहीरनामा दिलेला आहे, आपल्या हक्क आणि अधिकारांसाठीचा जो काही गाभा दिलेला आहे, त्याला घेऊन देखील आपल्याला पुढे जाण्याची गरज आहे. त्या अधिकाधिक समजून घेत आपण बघू शकतो की जगात सगळ्याच ठिकाणी यात्रा होतात, मेळावे होतात, लोक नवस करतात, नारळ फोडतात, उदबत्त्या ओवाळतात. पण बाबासाहेबाच्या नावाने एकत्र आलेली माणसं जाताना डोक्यावर मोठे मोठे पुस्तकांचे गाठोडे घेऊन जातात. हे बाबासाहेबांच्या नावाने आलेली माणसं ज्यावेळी पुस्तकांची गाठोडी घेऊन जातात तर ते विचार नेतात, पुढच्या पिढीसाठी प्रेरणा नेतात. आणि बाबासाहेबांनी आपल्या पुढच्या 1000 पिढ्यांसाठी एक मुक्तीचा मार्ग कसा उभा करून ठेवला आहे हे सगळं सूत्र ते घेऊन जातात. बाबासाहेब आंबेडकर विजडम बुक फेअर या ठिकाणी ऑर्गनाईज केलेला आहे सामाजिक न्याय विभागाने. महाराष्ट्र शासनाच्या प्रचंड प्रतिसाद आहे. चैत्यभूमीला देखील असतो, भीमा कोरेगावला देखील आहे, दीक्षाभूमीला देखील असतो. भीम अनुयायी आता एकत्र येत आहेत. पुढच्या भविष्यासाठी आपल्याला काय करता येईल याची रणनीती ठरवते. मी म्हणेल की सामाजिक दिशाभूल करण्यामध्ये इथल्या अभिजनवादी आणि ब्राह्मण्यवादी राजकारण्यांनी बाबासाहेब आमच्यातून गेले त्यावेळी दुसऱ्या दिवशी पेपराला बातमी होती दलितांचे बाबा गेले. बाबासाहेब कुणी एकाचे नव्हते, बाबासाहेब तमाम मानवतेचे आहेत.
आणि मानवतेच्या माणसाला जातीच्या जोखड्यात अडकवणाऱ्या अभिजनवादी वृत्तींनी बाबासाहेबांची लीडरशिप ही सर्वसमावेशक न ठेवता एककल्ली केली आणि त्यामुळे राजकीय दिशाभूल करणं हे इथल्या अभिजनवाद्यांचं नेहमीचंच षडयंत्र आहे. आजच्या क्षणालाही आम्ही बघू शकतो आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या मार्गाने जो काही इथल्या वंचित बहुजनांच्या राजकीय एकीकरणाची मोठ बांधली जाते त्याची दिशाभूल करण्याचं काम इथे होतं आहे. आणि गेल्या अनेक दिवसापासून आम्ही बघतोय की आम्ही इंडिया अलायन्ससोबत तयार आहोत मोदींना पछाडण्यासाठी, पण इंडिया अलायन्सची मानसिक तयारी नाही आहे. कारण इंडिया अलायन्सचं काय साठवलोटं ठरलं आहे आम्हाला माहीत नाही. पण आम्ही तयारच आहोत आणि कायम राहू. मी म्हणेन की आता आपल्याला राजकीय एकजूट करणं गरजेचं आहे. बाबासाहेबांनी आम्हाला सांगून ठेवलं आहे की जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा तुम्हाला शासनकर्ते जमात व्हायचं आहे. शासनकर्ते होण्यासाठी एकजूट बांधावी लागेल. मी आवाहन करेल आपल्या न्यूजच्या माध्यमातून तमाम वंचित बहुजनांना की आदरणीय बाळासाहेबांनी बांधलेली ही राजकीय एकजुटीची मूठ जी आहे त्या छत्रछायेखाली एकत्र येऊ आणि आंबेडकरी राजकीय पर्यायाशिवाय या देशाला तारणारा दुसरा पर्याय नाही आहे हे लक्षात घेऊ आणि आपण आपल्या विचारांचं सरकार आता राज्यात आणू. ब्राह्मण्यवादाला बळी पडतोय म्हणण्यापेक्षा ब्राह्मण्यवाद इट्स कॉल अ चॉकलेट. ते वेगवेगळ्या रॅपरमध्ये येतं, वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये येतं आणि नेहमीच माणसाला गोड गोष्टीची जास्तच हौस असते, पण त्या गोडात विष आहे हे आपण विसरतो. कारण अतिरेकाने खाल्लं तर डायबिटीज होईल, म्हणून ब्राह्मण्यवाद हा डायबिटीजसारखा आहे. तो सुरुवातीला गोड वाटतो, नंतर रक्त पोखरायला लागतो. ब्राह्मण्यवादाला बळी पडणं तर आपण बघू शकतोय देशात काय वातावरण आहे. देशात बसलेलं भाजपाचं सरकार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आयडिओलॉजीला, गोळवलकरांच्या ब्राह्मणिकल थॉट्सला पुढे घेऊन जाणार आहे आणि त्याचा विरोध करत असताना आपल्याला त्या भूमिका स्पष्ट कराव्या लागतील. ब्राह्मण्यवाद जो चमत्कार आणि नमस्कार म्हणजे आमचे एक शाहीरदादा आहेत, शाहीर संभाजीदादा भगत, नेहमी म्हणतात की भीमपुतळ्यात बंद केला बाई, त्याच्या वैऱ्यांनी जेर बंद केला बाई. तर आपण पुतळ्यातला बाबासाहेब न शोधता ग्रंथातला बाबासाहेब शोधू, विचारातला बाबासाहेब शोधू. बाबासाहेब, मी तरी नेहमी म्हणते की बाबासाहेब माझ्या जगण्याचा भाग झाले पाहिजे. बाबासाहेब माझ्या जगण्याचा भाग झाले तर समोर शत्रू कितीही ताकदीचा असो, आमची ढालच एवढी ताकदीची आहे की समोर कितीही चांगली तलवार येऊ तिचे तुकडे पडतील, आमची ढाल जागची हालत नाही.